कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण हद्दीत नगर मनमाड महामार्गावर शनिवार 1 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 8:30 वाजण्याच्या दरम्यान भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एका 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नादरम्यान चारचाकी वाहनाचा दुचाकीला स्पर्श झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आशा संजय आव्हाड वय वर्ष 40 राहणार कोपरगाव बेट या दुचाकी क्रमांक MH17BW 9007 वरून शिर्डीच्या दिशेने जात होत्या। त्याच दिशेने जाणारे चारचाकी वाहन क्रमांक GJ10TX 6758 ओव्हरटेक करत असताना वाहनाचा बाजूचा भाग दुचाकीला लागल्याचं समजतं। या धडकेमुळे आशा आव्हाड यांचा दुचाकीवरील ताबा सुटून त्या रस्त्यावर पडल्या। त्यानंतर त्या चारचाकी वाहनाच्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला। या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून अपघाताचं नेमकं कारण आणि अन्य बाबींचा तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहेत। आज सकाळी 7-7:30 वाजेच्या दरम्यान स्वस्तिक हॉटेल जवळ आमच्या गल्लीतलेच आमच्या काकू आशाबाई संजय आव्हाड यांचं आज अपघाती निधन झालेलं आहे। या निधनाला जबाबदार फक्त प्रशासन आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटी हे दोनच डिपार्टमेंट जबाबदार आहे। याच्यापैकी 7-8 किलोमीटरचा हा रस्ता काल परवा अंचलगाव चौफुली जवळ ऍक्सिडेंट झाला। तिथे ऍक्सिडेंट झाला तर ती ट्रॅफिक सावळेर फाट्यापर्यंत गेली, तिथूनही ती ट्रॅफिक हे झाली नाही म्हणून आज ऍक्सिडेंट झाला। आज आमच्या गल्लीतल्या ज्या कुटुंबाच्या कर्तव्यरित्या होत्या त्या संस्थांना कामाला चाललेल्या असताना त्यांचा ऍक्सिडेंट झाला। या गोष्टीला जबाबदार कोण? या गोष्टी थांबणार कधी? या कोपरगावात 2 आमदार असताना जर या रोडची इतकी बेकार आणि इतकी बेकार अवस्था झालेली आहे, त्याला जबाबदार कोण? आम्ही कोणाकडे दाद मागायची? किती वेळा आंदोलन करायचे? बेट नाक्यावरती रोड क्रॉस करायला लहान मुलं असतील, त्यानंतर वृद्ध व्यक्ती असतील, साधं स्कूटीवरून निघालं तरी गाडी स्लिप होण्याची भीती वाटते। गाड्या स्लो जरी चालल्या परंतु गाडी किती आपण कंट्रोल करून चालवली, परंतु जर खड्ड्यामुळे जर आपल्याला खड्डा वाचवता येत नसेल, पाठीमागून आली गाडी उडवून दिलं, त्याला कोण जबाबदार आहे? या रोडचं काम असं किती वेळ चालणार आहे? असे किती बळी सरकार घेणार आहे? याला काहीतरी प्रशासनाने उत्तर दिलं पाहिजे। आणि आमच्या अशा काकून जो ऍक्सिडेंट झाला त्याला शासनाकडून 100% भरपाई मिळालीच पाहिजे, कारण त्या आयुष्यात त्यांच्या कुटुंबाचे पूर्ण कर्तव्य त्याच होत्या, त्यांना भरपाई मिळाली पाहिजे। आणि या गोष्टीची जबाबदारी नॅशनल हायवे ऑथॉरिटीने याची पूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे पूर्ण गावकऱ्यांकडे। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव।